नमस्कार, मी नेहास रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आज आपण अगदी कमी साहित्यात व झटपट होणारे असे नारळाचे लाडू बघणार आहोत। तर सणासुदीचे दिवसही जवळ येत आहे किंवा घरातील कोणत्याही स्पेशल ओकेशनसाठी अगदी झटपट बनणारी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार। तर तूप छान असं हे वितळलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी इथे मी लहान आकाराच्या 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। कोणत्याही किराणा शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं डेसिकेटेड कोकोनट। तर छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं। असं तुपामध्ये परतून घेतल्याने काय मस्त असे खमंग छान हे लाडू तयार होतात व जास्त दिवसही टिकतात। गॅस अगदी मंद ठेवून आपल्याला हे एकसारखं परतत राहायचं आहे, नाहीतर काय खोबरं हे लगेच जळतं व त्यामुळे लाडवांची चव ही थोडी कडवट येऊ शकते। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी घरातलं सुकं खोबरं देखील घेऊ शकता। फक्त खिसायच्या आधी सोलण वापरून त्यावरची डार्क स्क्रीन काढून घ्यायची व मस्त असं पांढरा शुभ्र खीस हा तयार होतो। साधारण इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। डेसिकेटेड कोकोनट छान हलकं आणि मोकळं झालेलं आहे। अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची गरज नाही आहे। नारळाचा रंग हा हलका पिवळा झाला म्हणजे आता ह्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करूया। 2 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी इथं 1 वाटी कंडेन्स मिल्क घेऊया व कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर आता हे छानपैकी मिक्स करूया। आता हलक्या त्या मध्यम आचेवर छानपैकी याचा गोळा तयार होईल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट झालेली आहे। तुम्ही पाहताय मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे। लाडू वळता येतील अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर छान असं आता हे मिश्रण कोमट झालं की आपण याचे लाडू वळूया। हे लाडू अजूनच आकर्षक दिसावे म्हणून ह्यामध्ये मी आता कलर ॲड करत आहे। तर मी आता इथं 2 रंगाचे हे लाडू बनवत आहे। तर 2 डिशेसमध्ये असं ह्या पद्धतीने हे मिश्रण 2 भागात डिवाइड करून घेणार व ह्यामध्ये कोरडे फूड कलर मिक्स करणार। तर मी इथं हिरव्या आणि लाल रंगाचे लाडू बनवत आहे। तर एका गोळ्यामध्ये हिरवा रंग आणि दुसऱ्यामध्ये लाल रंग मिक्स करून छान असं आता हे गोळे मळून घेणार। जोवर ह्यामध्ये छान असा रंग मिक्स होत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं। घरी जर असे कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही ह्यामध्ये रूह-अफजा आणि गुलकंद देखील मिक्स करू शकता। त्यामुळे रंग तर छान येईलच शिवाय वेगळी चव देखील मिळेल। आता आपण याचे लाडू वळायला घेऊया। तर आपापल्या आवडीनुसार आपण लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हे लाडू वळून घेऊ शकतो। तर मी इथं अशा लहान आकाराचे हे लाडू वळून घेत आहे। अगदी सहजपणे इथं लाडू वळला जात आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घ्या किंवा तुम्हाला याची बर्फी करायची असेल तर तुम्ही हेच मिश्रण एका ट्रेमध्ये सेट करून घ्या। मस्त अशी बर्फी देखील तयार होत असते। तर आता गार्निशिंगसाठी मी एका वाटीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे व ह्यामध्ये अशा पद्धतीने हा लाडू घोडून घेणार जेणेकरून हे लाडू एकमेकांना चिकटतही नाही व दिसायला देखील आकर्षक दिसतात। तुम्हाला अजून एक लाडू मी करून दाखवते। पहा किती झटपट आणि सहज हा लाडू वळला गेला आहे। अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणाचे हे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे लाडू बनवायला तर सोपे आहेतच शिवाय चवीला देखील मस्त असे चविष्ट लागतात। तर सांगितलेल्या प्रमाणात रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणासुदीला तुम्ही सुद्धा हे लाडू नक्कीच ट्राय करा व कसे झालेत कमेंट्स करून नक्की तुमची प्रतिक्रिया द्या व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। परत भेटूया एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।